नमस्कार मंडळी, सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला सर्वप्रथम आपण मसाला भाजून घेऊया. धने घेतले आहे, लाल सुकी मिरची, कांदा, लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घ्यायची आहे. लवंग मिरे घेतले आहे, थोडंसं दगडी फूल घ्यायचं आहे आणि जिरं. खसखस असल्यास खसखसीचाही वापर करा यामध्ये. खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे. नंतर बारीक करून हे वाटणासोबत परत भाजून घेतला आहे आणि मिक्सरला आपण हे बारीक वाटून घेतलं आहे पाणी घालून थोडंसं. कढईमध्ये तेल ठेवून जिरं मोहरी टाकलेली आहे. नंतर अद्रक लसूण खोबरं हे थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे, ते पण घातलेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत. 1.5 चमचा, छोटा चमचा आहे त्याने 1.5 चमचा घालायचा, मोठा असेल तर एकच घालायचा. आता यामध्ये आपण ते मिक्सरला वाटलेलं वाटण घालून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे वाटलं होतं. आता याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा आता कलर चेंज होत आहे त्याचा. जसं जसं त्याला तेल सुटेल तसा तसा कलर खूप सुंदर येतो. त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे रंगासाठी. याने रंग खूप छान येतो. हे बघा जसं जसं आपलं ते वाटण छान परतून झालं की त्याला तेल सुटणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून परत परतून घ्यायचे 1 मिनिट. त्यानंतर मी पुरण शिजवलं होतं तर त्या हरभऱ्याच्या डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं, तर ते पाणी घालून घेणार आहोत आपण आणि याला छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान उकळी काढून घ्यायची आहे. तुमच्या इकडे कशा प्रकारे याला आम्ही सार पण म्हणतो, कोणी आमटी म्हणतं. तुमच्या भागात काय म्हणतात याला नक्की कमेंट करून सांगा. दुसऱ्या प्रकारे पण बनते, तुम्हाला मी तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. सी आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. हे बघा छान आता उकळा आलेला आहे. मीठ घालून घेणार आहोत. तयार आहे आपला सार किंवा आमटी.